रुजुताताई प्रधान यांच्या वतीनं हे सर्व 11 ड्रेस पीस आणि पैठणी देण्यात येत आहेत. प्लीज स्टार्ट द मॅच. अंपायर डोंट वेट एनीथिंग. बघूया पहिला ड्रेस पीस जातोय वृषाली प्रमोद मोरे. वृषाली प्रमोद मोरे त्यांचं नाव लिहिलं गेलंय. त्यांनी नंतर हे ड्रेस पीस कलेक्ट करावं. दुसरं नाव निघतंय, चिठ्ठी निघतंय प्रांजल कैलास कदम. प्रांजल कैलास कदम. ठीक आहे. तिसरं नाव निघतंय लकी ड्रॉ मध्ये साजमीन सलीम मुजावर. साजमीन सलीम मुजावर. अभिनंदन. पुढचा लकी ड्रॉ चौथा लकी ड्रॉ आपण बघूया. 11 ड्रेस पीस आहेत. क्या बात. आइए आइए. वाह 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 वाह. ड्रेस पीस सुपूर्द करावा. वृषाली मोरे यांचं जे ड्रेस पीस आहे त्यांना दिलं जात आहे पण दुसऱ्यांचे असते. अभिनंदन. चौथा लकी ड्रॉ काढा प्लीज. सामने थांबलेत प्लीज जरा. चौथा लकी ड्रॉ नाव आहे मधुरा शिंदे. मधुरा शिंदे आपलं नाव लकी ड्रॉ मध्ये आलं. आपलं हार्दिक अभिनंदन. पाचवा लकी ड्रॉ आपण बघूया. सपना पारधी. सपना पारधी आहे का? मधुरा शिंदे. क्या बात. नाव एकदाच टाकलंस ना. अभिनंदन. हार्दिक अभिनंदन. पुढचा लकी ड्रॉ आपण बघूया. सपना पारधी. हिचं नाव निघालं होतं. तिला पारितोषिक तिचा लकी ड्रॉचा हा गिफ्ट दिला जात आहे. हार्दिक अभिनंदन बेटा. कॉंग्रॅच्युलेशन्स. नंतरचा लकी ड्रॉ 6वा लकी ड्रॉ आहे. हे लक्षात ठेवा. नाव आहे हर्षदा गायकवाड. हर्षदा गायकवाड. 7वा लकी ड्रॉ. 7वा लकी ड्रॉ बघूया कोणाचं नाव आहे. मृणाल भरत कदम. यानंतरचा लकी ड्रॉ प्रिया गुरव. प्रिया गुरव. प्रिया गुरव आले का? प्रिया नंदू 11 संघ आपला 12वी खेळाडू समालोचन कक्षामध्ये नाही आहे. कृपया अशी नोंद घ्यावी अन्यथा दंडात्मक कारवाई आपल्यावर केली जाईल याची शाश्वती ठेवावी. हर्षदा गायकवाड अभिनंदन बेटा. यानंतर प्रिया गुरव. मॅच बघत होतात ना. काही मिळालं की नाही. मग थोडी स्माइल. व्हेरी गुड. किती झाले आता? 3 शेवटचे लकी ड्रॉ बघूया. मॅडम आपल्या हातूनच नाव कोणाचं येत आहे? पूर्वा प्रशांत कदम. पूर्वा प्रशांत कदम. स्वरा किशोर ढोले. स्वरा किशोर ढोले. आणि शेवटचा लकी ड्रॉ नाव आहे वनिता पारधी. याबरोबर ड्रेस पीसचा लकी ड्रॉ संपलेला आहे. आणि आता 3 सिल्वर कॉइनचा लकी ड्रॉ
वामन हरिपेटे ज्वेलर्स, किशोर आणि अमित कदम आणि प्रसादजी सावंत मित्र परिवार यांच्यातर्फे या सिल्वर कॉइन फार महत्वाचा, हा लकी ड्रॉ फार महत्वाचा. 3 लकी ड्रॉ आणि उद्या सुद्धा 3 लकी ड्रॉ सिल्वर कॉइनचे काढले जातील. वामन हरी पेटे यांचं चांदीचं नाणं. आता पैठणी आणि ड्रेसचा लकी ड्रॉ एकत्र केला जाईल आणि सिल्वर कॉइनचा लकी ड्रॉ त्यामधून काढला जाईल. स्वरा सिल्वर कॉइन साठी लकी ड्रॉ काढला जातोय. सर्वांची नावं नोंदली जात आहेत. हॅलो, जे उपस्थित नसतील त्यांना नंतर त्यांचा तो सन्मान खेळाडू नंदू इलेव्हन संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये यायचंय. आणि मी आशाताई कदम यांना विनंती करीन त्यांनी त्यांच्या हस्ते हे सिल्वर कॉइन प्रदान करावं. अनुष्का गिरीश पवार आहेत का उपस्थित? अनुष्का गिरीश पवार आणि क्या बात है, अभिनंदन पवार साहेब. अमित कदम आणि किशोर गोमाले आणि म्हणजे प्रसाद सावंत मित्र परिवार यांच्यातर्फे हे सिल्वर कॉइन आणि पवार साहेब हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. आणि दुसरा लकी ड्रॉ प्लीज जरा लवकर करा. पंच मॅच थांबवा, पंच मॅच थांबवा. नंदू इलेव्हन संघाचा 12वा खेळाडू. नंदू इलेव्हन संघ आपल्याला वारंवार सांगून 12वा खेळाडू समालोचन कक्षात नाहीये, कृपया थोडा वेळ मॅच थांबवा. दुसरा लकी ड्रॉ सिल्वर कॉइन स्वरांगी अजय बिरामने. वरती या नितीनचे. स्वरांगी अजय बिरामने. 1 मिनिट, आपलं नाव नोंदलं गेलंय. पंच 1 मिनिट. तिसरा लकी ड्रॉ. पंच सामना सुरू करा. हे आकाशात का बघतेस? आर्या खेर, आर्या खेर, आर्या कन्हैया खेर. हार्दिक अभिनंदन. आपलं नाव नोंदलं गेले, नंतर आपल्याला हे सन्मान दिला जाईल. उद्या 10 सिल्वर कॉइन आहेत, तरी आपण याचा लाभ घ्यावा. धन्यवाद सर्वांचे. सामना रंगतोय. लकी ड्रॉचा पार्ट पूर्ण झालाय. धन्यवाद आशाताई, धन्यवाद. स्वरांगी विरामने अभिनंदन बेटा, हार्दिक अभिनंदन. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स प्लीज. मी समालोचक कुणाल आणि चंदूजी आपल्याला आमंत्रण देऊ इच्छितो समालोचन कक्षामध्ये. बघूया सामन्याचं चित्र काय दाखवत आहे. धावसंख्या धाबाळकर दर्शवते ती 30 धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. आणि यानंतर विशेष सूचना, पुढच्या सर्व सामने हे 4 षटकांचे असतील याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान गोलंदाज आपल्या मार्गावर हा चेंडू आखूट टप्प्याचा फलंदाज पूल करण्याच्या प्रयत्नात, परंतु स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दक्ष. निर्धाव चेंडू. गोलंदाज जय, सामोर जातोय फलंदाज किरण पवार.
दरम्यान हा चेंडू, हा डायवेस्टीच्या बाहेर, बराच बाहेर दिशा भटकलेला चेंडू. स्वैर मारा, अवांतरचा इशारा पंचांचा. गेल्या वर्षीचा आयकॉनचा गटातला म्हटलं तर मॅन ऑफ द सिरीजचा हा खेळाडू पवार, किरण पवार सामोर जातोय पुढील चेंडूला. दरम्यान गोलंदाज आपल्या मार्गावर. हा चेंडू उजव्या टीच्या बाहेर उसळी घेतोय. जागेवरून जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू अशी फिरली, डोक्यावरून ही चेंडूफळी आली. काय गरकन चेंडूफळी फिरली, परंतु चेंडू आणि चेंडूफळीचा काही स्पर्श नाही आहे. निर्धाव चेंडू. खरंच गेल्या वेळी या फलंदाजांनी मैदान गाजवलं होतं, यावेळी सुद्धा तोच प्रत्यक्ष आपण अनुभवतोय. दरम्यान हा चेंडू, हा बॅकफुटला जाऊन गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू दक्ष आहे. गेल्या वर्षी याच फलंदाजांनी 59 चेंडूत 101 धावा ठोकल्या होत्या. 119 धावा माफ करा, आणि त्याचाच तो पुन्हा प्रत्यक्ष इथे आणून दाखवतोय. दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त आणि धावसंख्या धावफलकावर 31 धावा, 1 गडी बाद 31. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. यानंतर होणारे प्रत्येक सामने हे 4 षटकांचे असतील, याची प्रत्येक संघ नायकांनी नोंद घ्यावी. आपण पाहताय महाराष्ट्र टेनिस क्रिकेट जगतातली एक दिग्गज डे अँड नाईट स्पर्धा म्हणजेच माथेरानच्या, गिरीस्थानच्या शिरपेचा अजून एक मानाचा तुरा खोणारी गोल्डन स्टार क्रिकेट संघ आणि प्रसादभाई सावंत मित्र परिवार आयोजित ही क्रिकेट स्पर्धा. खरंच वेळ खूप झाल्या असं वाटलं. महिलाचा लकी ड्रॉ बाकी होता. आमच्या सर्व माता भगिनींचा तो लकी ड्रॉ, मग त्या सिल्वर कॉईन असो, ड्रेस पीस असो किंवा पैठणी असो, आनंद आणि आनंद आणि फक्त आनंद देणार ही स्पर्धा. क्रिकेटचं कौशल्य आणि कौशल्य दाखवणारी आणि जोखणारी खरी म्हटलं तर ही स्पर्धा. 28 आयकॉन जिकडे येतात, भारताच्या विविध कानाकोपऱ्यातून टेनिस स्टार इथे येतात, दिग्गज खेळाडूंचा गाथा गाणारी स्पर्धा. दरम्यान बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू येतोय, जमीन लगत फटका. 1 धाव आरामात फलंदाज पूर्ण करतायत आणि धावसंख्यात सुद्धा बदल होतोय. धावसंख्या 32 धावा, 1 गडी बाद. माथेरान म्हटली की थंडी, थंडी म्हटलं गोठणं. क्रिकेट पाहूनच गोठायला होतं, एवढं आकर्षक क्रिकेट. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या मार्गावर. दरम्यान हा चेंडू मधल्या आणि उजव्या एष्टीवरून गुडलाईन्स पाठवून चेंडू पुढे उसळी घेतोय. फलंदाज जागेवरूनच एक स्लॉक शॉट लेग साईडला डाव्या बाजूला मारण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्यात काही यशस्वी होत नाही आहे. निर्धाव चेंडू, यशस्वी एष्टांच्या एकदम जवळ उभा आहे. फलंदाजाला नक्कीच पदनृत्य करण्याचा म्हणजे फुटवर्क यूज करण्याचा तो नक्कीच चान्स देणार नाही आहे. हा 15वा आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देतात, हा 15वा फलंदाज जो लागोपाठ 3 डॉट चेंडू खेळला. दरम्यान यावेळी काय सुंदर चेंडू काढलाय. दिशा बघा काय सुंदर आहे. फक्त गतीचा उपयोग केला आणि चेंडूला दिशा दिली ती डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर. हा चौकार. गर्लफ्रेंड नावाच्या बाईच्या आधी एक बाई असते, तिचं नाव आई असते. अडाणी जरी असली तरी 100 गर्लफ्रेंडच्या प्रेमाला भारी असते. बॉयफ्रेंड नावाच्या बाबूच्या आधी एक बाबा असतो, त्याचं नाव बाप असते. स्वतःचा खिसा रिकामा ठेवून तुमच्यासाठी पैसे त्याच एटीएम मधून येत असते. क्या बात आहे कुणालजी. माता ती माता, जननी ती जननी. दरम्यान हा चेंडू सुंदर, थोडा उंची दिलेला चेंडू, नक्कीच चांगला टप्पा होता, खोलवर टप्पा, आणि चेंडूफळीच्या खाली लागून चेंडू येतोय तो कव्हरच्या दिशेला. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावर 34 धावा, 1 गडी बाद. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज या षटकातील 5वा चेंडू घेऊन सामोर जातोय फलंदाज अंगद पाटील. हा रिव्हर्स फटका, काय कनेक्शन आहे, सुंदर संपर्क, आणि हा रिव्हर्सचा षटकार. हा पहिला रिव्हर्सचा षटकार आजच्या या स्पर्धेमधला. सोपं बिलकुल नाहीये. डीजे रॉणे
आणि हा षटकार किती सहजगत्या ठोकला, अक्षरशः त्यावर त्यांनी मोठा फटका खेळला असं वाटलंच नाही. हा चेंडू पडला त्याच्यावर स्वाक्षरीच केली होती रिव्हर्स फटक्याची. सामान्य नाही आहे रिव्हर्स खेळणं. काय जबरदस्त टायमिंग, संपर्क, त्यांची बॉडी पोझिशन, चेंडूच्या मध्ये फळीच्या मध्ये घेतला तो चेंडू आणि काय तटकवलाय, काय तडाका म्हणतात ना, जबरदस्त हा तडाका, जबरदस्त फटका, विलोभनीय, प्रेक्षणीय, नेत्रदीपक. अजून काय बोलावं. दॅट्स अ मार्बलस एक्सलंट शॉट. धावसंख्या 43, एक गडी बाद. धावसंख्येचा ओघ वाढलाय, नक्कीच ॲव्हरेज सुद्धा चांगलंच वाढलंय. शेवटचा चेंडू षटकातील गोलंदाज निष्प्रभ, निस्तेज नक्कीच दिसतोय, कारण की फलंदाज शैलीदार फलंदाजी करतोय. क्रिकेटच्या परिभाषेत म्हटलं तर सर्व त्याच्याकडे जे फटके त्याचं खुल्या हाताने उधळण करतोय. दरम्यान हा चेंडू हा बॅकफुटला जाऊन सरळ खेळतात लॉंग ऑफ रिजनला. एक धाव आरामात पूर्ण करताय, षटक पूर्ण होत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावलकावर 44 धावा, एक गडी बाद. हॅलो, आतापर्यंत जेवढे सामने झालेत त्या सामन्यामध्ये जे संघ पराजित झालेत त्यातल्या कुठल्याही संघाने मैदान सोडून जाऊ नये. कुठल्याच संघाने. काही वेळामध्ये यापुढील होणारे सामने तुमच्या समोर येतील, त्यामुळे कोणीही मैदान सोडून जाऊ नये. येस, पंच बघा वारंवार सांगतायत नो टीम मीटिंग, नो गॅदरिंग. हे फार चांगली पंचगिरी आज सर्व मान्यवर पंचांची. गोलंदाजीत बदल, गोलंदाज बंटी घेऊन आलाय. क्या बात आहे, का कॉम्बिनेशन आहे. आम्ही सुद्धा बंटी, तुम्ही सुद्धा बंटी, फार सुंदर. परंतु धावसंख्या चांगली आहे, 44 धावा, एक गडी बाद, 3 षटकं पूर्ण. रात्रीची वेळ आहे, नक्कीच थंडीचं वातावरण, परंतु थंडीमध्ये हे क्रिकेट रसिक ज्या प्रकारे तन्मयतेने क्रिकेट बघतायत त्यालाच म्हणतात दर्जेदार क्रिकेट रसिक. बंटी सर, यापुढील होणारा सामना संत रोहिदास विरुद्ध जय माता दी. दोन्ही संघ नायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचंय आणि जे संघ विजय झाल्यात किंवा पराजित झाल्यात त्या सर्वांनी इथे थांबायचंय. कोणीही मैदान सोडून जाऊ नये. हा पहिला चेंडू, पंचांचा इशारा, नो. हो, मोठी चूक. नो चेंडू आणि नो, देयर इज अ फ्री हिट. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. नो, पंचांनी नो दिलाय. कदाचित फिल्डिंग रिस्ट्रिक्शन साठी असेल तो. पंचांशी हितगुज केलं जात आहे की कोण कुठे उभं राहावं, कसं उभं राहावं, नियमानुसार उभं राहावं. एक कर्णधाराची नजर नेहमीच मैदानाकडे, खेळाकडे एक नजर आपल्या फिल्डिंग म्हणजे क्षेत्ररक्षण कुठे लावलंय याकडे सुद्धा असावी लागते. त्याच्यातली चूक आणि त्या चुकीचा नो आणि त्यामुळे फ्री हिट. अ बॅट्समॅन हॅव राईट टू हिट द बॉल. बघूया, गोलंदाज आपल्या मार्गावर पुन्हा एकदा निघतोय. क्षेत्ररक्षणात बदल होऊच शकत नाही. दरम्यान हा चेंडू हा उसळी गतोय उजवटीच्या बाहेर आणि हा नो नंतर आलेला वाईड अँड फ्री हिट कंटिन्यू. म्हणजे अजून धोका टळलेला नाहीये. फलंदाज कधीही मोठा फटका खेळू शकतो, त्याला तसं लायसन्स मिळतं फ्री हिटमुळे. यावेळी लगातार बार बार हा दुसरा अवांतर चेंडू, स्वैर मारा, दबाव, टेन्शन यालाच तर म्हणतात. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 47, षटक वाढलंय. पुढील चेंडू हा जरूर संपर्क झाला, परंतु फाईन लेगचा षटक सर्कलमध्ये आहे. डॉट डिलिव्हरी, निष्प्रभ फलंदाज. उसरी घेणारा चेंडू होता. जर पोझिशन चांगली असती तर नक्कीच फाईन लेगला चेंडू गेला असता, परंतु गॅप शोधू शकत नाहीये क्षेत्ररक्षक. निर्धाव चेंडू चौथ्या षटकातील एक चेंडू टाकायला बरोबर 4 मिनिटं लागली. हे पण महत्वाचं आहे. पुढील चेंडू हा चांगला फटका, हवेमध्ये जरूर खेळतायत. डीप कव्हरच्या त्याला क्षेत्ररक्षक चांगला कट करून थ्रो करतायत.
2 धावा काही रोखू शकत नाहीये. धावसंख्या वाढते ती बरोबर आता 49. मोठ्या लक्ष्याच्या कडे वाटचाल करतोय हा फलंदाजी करणारा संघ. सचिन 11 नक्कीच चांगली पायाभरणी करतोय. आता त्यांना धावांचा मनोरा रचायचा आहे. चांगलं फाउंडेशन प्राप्त झालंय. बघूया किती धावसंख्येपर्यंत ते लक्ष्य निर्धारित करतायत. गोलंदाज पुन्हा एकदा. हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा नाहक आततायी प्रयत्न आणि त्याला यश मिळतंय. बघूया पंचांचा इशारा काय होतोय. हा चौकार आणि कदाचित इनरेज लागली आहे म्हणजे आतलीकड लागून चेंडू हा तडव्यांच्या बाउंड्रीच्या बाहेर चौकार. मयुरेश आपल्या माथेरानचा एक असा आवाज जो रायगडचा आवाज म्हणतोय त्याला पाचारणी करतोय. वेलकम मयुरेश. हॅलो. 53 धावा आणि 1 विकेट्स मैदानामध्ये. पुढचा बॉल अगदी दांडी गुल केली आणि पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. सचिन 11 संघाची बाद होणारा खेळाडू आहे अंगद पाटील. इनामपुरीचा हा खेळाडू अगदी 4 बाईक या खेळाडूच्या नावावर आहेत आणि सगळ्यात यशस्वी गोलंदाज म्हणून रायगड संघाचा अंगद पाटीलला म्हटलं जातं आणि तो अंगद पाटील आता तंबूच्या आसऱ्याला. रागान काय बघतोस रागान, अरे रागन काय बघतोस रागान, तुझी दाढी उडवली वागान, मार्कवर आहे बंटी कदम. अगदी चांगली गोलंदाजी अनुभवाने भरलेला हा गोलंदाज आहे आणि माझ्याकडे का अनुभव आहे हे दाखवताना हा गोलंदाज एक चांगल्या बॅट्समनला त्याने आउट केलं. इनामपुरी गावामधून आलेला हा अंगद अगदी सडपातळ बांधाचा हा खेळाडू, ज्या खेळाडूने अगदी रायगड जिल्हा नव्हे तर अगदी महाराष्ट्राला सुद्धा आपलं वेड लावलं गोलंदाजीच्या मार्फत. आणि या आपण विचार केला की आजपासून चालू झालेल्या रायगड प्रीमियर लीग मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करणारा अंगद पाटील यावेळी चांगली खेळी करून आणि या स्पर्धेमधला रिव्हर्स षटकार मारून हा खेळाडू बाद झाला. आणि मैदानामध्ये आलेला नवीन बॅट्समन अजय बसमाचा हा फटका अगदी फाईन लेग क्षेत्रामध्ये नो मॅन लँड क्षेत्रामध्ये गेलेला हा बॉल चौकार देऊन जातो आणि या 4 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 57 वर. सत्तावन्न धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजय बसमाची बॅटिंग. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल इथे मिळतोय. अगदी 57 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. काय सुरुवात म्हणावी लागेल सचिन 11 टीमची, कारण खूप चांगली बॅटिंग. आणि या सचिन 11 संघाच्या नावावर एक विक्रम आहे, तो म्हणजे 111 धावसंख्येचा. याच मैदानावर अगदी चांगला विक्रम त्यांच्या नावावर त्यांनी केलाय आणि त्याचबरोबर सर्वात जास्त कॅच एक इनिंग मध्ये पकडण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्यावर आहे आणि एक इनिंग मध्ये सर्वात जास्त कॅच सोडण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्यावर आहे. सगळ्या विक्रम त्यांनी आत्तापर्यंत माथेरान टेनिस क्रिकेटसाठी अबाधित ठेवलेले आहेत. परंतु किरण पवार तुम्ही मैदानामध्ये बघतात, अगदी रायगडकरांचा एक हाताने षटकार मारणारा खेळाडू किरण पवार अजूनही मैदानामध्ये खेळतो. 11 बॉलमध्ये 24 धावसंख्येचे योगदान दिले आपल्या टीमसाठी आणि 4 ओव्हरमध्ये 57 धावा या टीमच्या. ज्या बंटी गोलंदाजांनी इनामपुरीच्या अंगद पाटीलला बाद केलं त्याच बंटी कदमसाठी करण वाघेला यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. सुनील गोलंदाजी मार्कवर एक अनुभवाचा हा गोलंदाज. एका संघामध्ये खेळतात. अगदी सचिन 11 संघामधला
हा खेळाडू आता गोलंदाजी मार्कवर सचिन इलेव्हनच्या विरोधात गोलंदाजी करतोय. यंग गोलंदाज नाहीये तर अनुभवीचा गोलंदाज आहे. पुढचा बॉल सरळ कॉपी बुक स्टाईलने मारलेला, प्रेक्षकाच्या खेम्यामध्ये गेलेला हा कणकणीत षटकार. किरण पवार अनोख्या स्टाईलने बॅटिंग करत असताना अंगद बाद झाल्यानंतर सगळी काही जबाबदारी त्यांनी मैदानामध्ये आपल्यावर घेतली आणि या परिसीमाचा ज्याला सगळा अभ्यास आहे या मैदानाचा. फुलटॉस बॉल यावेळेस ऑफ साईडला मारलेला, अगदी गॅप मधून अजून एक चौका. गावातून मी का आलोय माथेरानमध्ये हे दाखवताना किरण पवार एक हाताचा षटकार मारण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. तुम्ही युट्यूबला जाऊन व्हिडिओ पाहू शकता या किरण पवारची. अगदी चांगली बॅटिंग त्याच्याकडनं आता मैदानामध्ये. समोर टाकलेला बॉल, सरळ चेंडू जातोय, बॅक टू बॅक दुसरा चौकार. काय बॅटिंग चालू आहे मैदानामध्ये. किरण पवार इथं बरसतोय. जसं आपण विचार केला ना की सर सुहास पवार सुद्धा त्यांनी चांगली बॅटिंग केली होती, कृष्णा सातपुते यांची बॅटिंग बघितली होती, तशीच कुठेतरी बॅटिंग किरण पवारची सुद्धा. दॅट इज रिअली पॉवर. पहिल्या सामन्यात त्याच खेळाडूला पहिलं पारितोषिक आलं होतं, ते का तो सिद्ध करतोय त्याच्या बॅटने. हा, आणि गेल्या वर्षी याच टुर्नामेंटमध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आलं होतं आणि 11,000 रुपयाचं रोख पारितोषिक त्याला मिळालं होतं. तो किरण पवार मैदानामध्ये. अप्रतिम बॉल सुनीलचा, कमबॅक करतोय गोलंदाज, परंतु धावसंख्या आहे 71. 71चं धावसंख्या. अनिल सर डोंगर अगदी उभा केलंय समोर आणि हे डोंगर आता करताना उभं करताना अजून काही चेंडूचा शिल्लक खेळ आहे. आणि सर काय म्हणाल या बॅटिंग बद्दल. किरण पवार 15 बॉल मध्ये 38 धावा करतोय आणि पुढचा बॉल मैदानामध्ये आतोळा शॉट, पॉवरफुल, दमदार, मॅग्निफिशंट 6. काय पॅरेलल 6. आणि हा पुन्हा एक दमदार फटका बघूया. जबरदस्त टायमिंग आणि हा फ्लॅट 6. जबरदस्त टायमिंग, घनाघाती फटका, आदिवासी फटका, माथाडी फटका. क्या बात है. हा माथाडी फटका, हा सरळ पॅरेलल फटका, फार उत्तम उत्कृष्ट फटकेबाजी. शेवटचा बॉल 44 धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय आणि अजून एक फ्लॅट शॉट, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये 6 धावसंख्येने स्वतःचं अर्धशतक हुकलं किरण पवारचं. परंतु 77 धावा संघाच्या या खेळाडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. 44 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग करून हा खेळाडू तंबूच्या आसऱ्याला. येणारे असतील 3 चेंडू, विजयासाठी 78 धावसंख्येची गरज. येस, हायेस्ट टोटल ऑफ डे टुडे. आजच्या दिवसातली सर्वोत्तम धावसंख्या 77. बघूया काय मिळतंय प्रत्युत्तर. बंटी सर, यापुढील होणारा सामना जय माता दी विरुद्ध संत रोहिदास. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी याचा शेवटचा कॉल असेल. दोन्ही संघांना विनंती असेल नाणेफेकीसाठी याचा शेवटचा कॉल आहे. संत रोहिदास विरुद्ध मराठा समाजाचे सन्माननीय अध्यक्ष प्रवीणजी सकपाल साहेब यांना विनंती की त्यांनी यापुढील होणाऱ्या सामन्याचं नाणेफेक करतील साठी आपण कृपया माथेरान आशुपाल संघटनेचे अध्यक्षा दोन्ही संघ कर्णधार आपण इथे यावं. सन्माननीय किरणजी चौधरी साहेब, नमस्कार. आपण पाहताय
मराठा समाजाचे सन्मान्य अध्यक्ष प्रवीणजी सकपाळ साहेब यांचं इथे स्वागत स्वतः आयोजक श्री प्रसादजी सावंत साहेब यांच्या हस्ते, प्रसादभाई सावंत यांच्या हस्ते मराठा तितुका मिळवावा आणि आपला असाच मिळवत राहावा. मी टॉससाठी विनंती करीन. आशाताई, आज आपण फार मोठं कार्य केलं. आपली उपस्थिती आम्हाला प्राधान्य आहे. त्यांचा मी इथे टॉस दोन्ही संघ कर्णधार कृपया इथे यावं लवकर. संत रोहिदास टीम कॅप्टन, नाणेफेक केली जाते. आशाताई यांच्या हस्ते चेंडू, फळी आणि चेंडू, बॅट अँड बॉल. लेट्स हॅव अ कॉल. बॅटचा कॉल आहे. बॉल पडलाय. काय स्वीकारते आपण? ओके, धन्यवाद. दोघांना हार्दिक शुभेच्छा. वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे आपण सत्काराकडे वळूया. सन्माननीय किरणबाई चौधरी, माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय राजेशजी दळवी साहेब यांना विनंती, त्याने कृपया स्वागत कक्ष आणि टॉस बॉक्स एंडकडे यावं. मुर्तुजाजी माथेरानवाला खास गोव्यावरून आज इथे आपल्यासाठी दाखल झालेत. त्यांचं माथेरान नगरीत हार्दिक स्वागत. सतत हसरा चेहरा म्हणजे राजेशभाई, आज त्यांचं इथे स्वागत आपण करत आहोत स्वतः प्रसादभाई सावंत यांच्या हस्ते. धन्यवाद सर. नंदुलेन संघ आपला 12वा खेळाडू पाठवा. गणेशजी, गिरीशजी पवार साहेब आणि मुर्तुजाजी, कृपया आपण इथे यावं. प्रसादभाई सावंत आपली वाट बघत आहेत. गिरीशजी पवार साहेब, सामना चालू होते. ओ टू द कॉमेंट्री बॉक्स प्लीज. काय बॉल टाकला पहिलाच, अगदी पडल्यानंतर बाहेर निघणारा अनिल सर हा बॉल. तुम्हाला आठवत असेल रेस्ट ऑफ महाराष्ट्र विरुद्धात रायगड असा सामना झाला होता आणि शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या 8 धावा त्या गोलंदाजाने वाचवल्या आणि रायगड संघाला जिंकवलं, तो अंगद पाटीलचा हा बॉल ऑन साईडला खेळलेला, अगदी मिड विकेट मधून चेंडू ट्रॅव्हल करतो. एक सिंगल मिळाला, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. आणि मित्र सखा सवंगडी आणि मार्गदर्शक गिरीजी पवार साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपली उपस्थिती आम्हाला वंदनीय प्रार्थनीय आहे. धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स प्लीज. 2 धावा धावफलकावर लागल्यात, परंतु मेघराज गायकर जे भिंगारवाडीचे पाहुणे आहेत त्यांनी किरण पवारसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय. पुढून मारलेला फटका ऑफ साईडला, दर्जेदार फटका येतोय. क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. या येतात आत्मविश्वासाच्या 4 धावा. स्पर्धेचे मीडिया पार्टनर, डिजिटल मीडिया पार्टनर, महाराष्ट्र न्यूज 24 चे संपादक मल्हारजी पवार आणि कैलासवासी संतोषजी पवार यांचे सुपुत्र यांना मी विनंती करतो, त्याने कृपया स्वागत कक्षाजवळ यावं. मल्हारजी पवार, फार मोठं दायित्व आपल्यावर आहे आणि आपण लोकशाहीचा 4था स्तंभ आहात आणि आपलं या इथे मनपूर्वक हार्दिक स्वागत. आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या निमित्ताने आपण करत असतो आणि आपलं सहकार्य असंच अबाधित राहो आणि हा ऋणानुबंध धागा असाच घट्ट राहो. धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स प्लीज. चौकार येतोय आणि या 4 धावसंख्येच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती टीमची 10. अंगद पाटीलच्या गोलंदाजीवर आता वार करताना, आणि सर आता वार करणं फार गरजेचं आहे कारण धावांचं डोंगर भलं मोठं आहे सचिन 11च्या विरोधात खेळताना.
पुढचा बॉल बॅटीचे एज क्षेत्ररक्षकाने पकडलेली कॅच आणि पहिली विकेट मैदानाच्या बाहेर जाते. फार मोठी विकेट मिळते अनिल सर गोलंदाज अंगत. की संदेशजी आखाडे आणि अक्षयजी गायकवाड यांना विनंती, त्यांनी कृपया स्वागत कक्ष किंवा टॉस बॉक्स एंडकडे प्रयाण करावं. संदेशजी आखाडे आणि अक्षयजी गायकवाड यांना विनंती, आपण कृपया टॉस बॉक्स एंडकडे यावं. ओ टू कॉमेंट्री बॉक्स प्लीज. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 10 रन होताना एक गडी बाद. गोलंदाजी मार्कवर सगळ्यांचा आवडता खेळाडू स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय किरण पवार. परंतु इथे नंदू 11 संघाला आणि सर आता धावसंख्या वाढवणं फार गरजेचं आहे, कारण धावसंख्येमध्ये फक्त 10 धावा लागल्या. काय म्हणाल, कशी सुरुवात केली पाहिजे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 10 धावा आल्यात. धावा होणं फार गरजेचं आहे, कारण की या संघाला रोखायचं असेल किंवा या संघाशी लढत करायची असेल तर धावा होणं फार गरजेचं आहे. कारण की या संघाकडे यापुढे देखील या अगोदर जी स्पर्धा झाली त्या सामन्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये हा विजेता ठरलेला संघ आहे आणि त्याच्याशी लढत द्यायची असेल तर तुम्हाला झुंज करावी लागेल. झुंजार खेळी करणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे मोठे फटके मारावे लागतील. पंचांना विनंती करतो की फास्ट घ्या आता, कारण भरपूर वेळ झालाय, भरपूर नक्कीच, मॅच कारण की आपल्याला भरपूर वेळ झालाय, सामना भरपूर- होणं फार गरजेचं आहे. भरपूर मॅच आपल्याला खेळवायचे आहेत, भरपूर वेळ गेलाय. परंतु किरण पवार आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकासाठी प्रारंभ करतोय. किरण पवारच्या हातामध्ये गोलंदाजी दिली. जय आता बॅट्समन आपण स्ट्राईक एंडला पाहताना. पुढचा बॉल अगदी कार्पेट लेवलचा फटका, जमिनीलगत कॅप मधून काढलेला हा फटका, चेंडू सर सीमा रेषेच्या पलीकडे. हा येतोय खणखणीत चौकार. पुनवतोय हा बहुमान आमच्याकडे आला पाहिजे, कारण सातत्याने हे 14 संघ लढतात. पुढचा बॉल सरळ खेळलाय कॉपी बुक स्टाईलने. अजून एक दर्जेदार फटका. असेच फटके मारावे लागतील जय या फलंदाजाला. दोन चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 18 वर. किरण पवारचं षटक मागडे पडताना मैदानामध्ये जरूर अंगद पाटीलचं 10 धावसंख्येचं षटक पडलं, परंतु त्यांनी एक चांगल्या फलंदाजाला परतवलं. आणि आता किरण पवारला सुद्धा चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण बॅटिंग लाईन आहे जे नंदू 11 संघाची स्ट्रॉंग झाली, कारण चांगले बॅट्समन त्यांच्याकडे अजून बाकी आहेत. पुढचा बॉल हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. सिंगल मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि या 2 धावा त्या दोन्ही फलंदाजांना मिळत आहेत आणि 20 धावा धावफलकावर लागल्यात. सचिन 11 संघ कसा उभा राहिला त्याचं कारण म्हणजे यंग 11 नावाने हा संघ मात्र ओळखला जायचा. अगदी माथेरान गावाच्या कुशीत बसणारं गाव म्हणजे आशाची पट्टी, आणि या आशाच्या पट्टीमधून अगदी चालत येऊन या मैदानावर खेळ करणे सोपं नाहीये. त्या गावातून हे सगळे 11 शिलेदार या मैदानावर आले आणि त्यांच्या मधलाच एक खेळाडू यावर्षी अगदी त्यांच्यामधून निघून गेला. त्याचं नाव होतं सचिन, आणि या सचिनच्या नावाने खेळणारा हा सचिन 11 माथेरान संघ आता मैदानामध्ये लढत देताना. सचिन 11 हा संघ आता चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आहे, परंतु मोठे मोठे फटके मारणं फार गरजेचं असेल टीम नंदू 11 संघाला. कार्पेट लेवलचा फटका ऑफ साईडला खेळलेला, कव्हरमध्ये ढकललेला बॉल. एक रन मिळते, एक सिंगल आणि डबलने काय होणार नाही उमेश सर. इथे मोठे फटके मारावे लागतील अनिल सर, तरच कुठेतरी ह्या धावा जे टार्गेट आहे 78 धाव संख्येचं ते चेसिंग होणार. निश्चितच मयूर सर, तुम्ही मगाशी सांगितलं की सचिन ज्या वेळेला गेला त्यानंतर यंग 11 संघ हे नाव पडद्यावर गेलं, परंतु या
सचिनच्या नावावर या संघाने आपण पाहिलं की चेसिंग शेवटला आयोजकांचा निर्णय होता की 1 धावेने देखील हा संघ विजय संपादन करू शकला, तो म्हणजे सचिन 11 संघ. एक सचिनच्या आठवणीत उभा राहिलेला संघ आहे सर. सरळ मारलेला फटका अगदी ऑफ साईडला योगेश आहे. रनआउट करण्याची संधी आणि इथे ओव्हर क्रमांक 2 संपतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 22. एक गडी मात्र त्यांनी गमावलाय. टार्गेट आहे 78 धावसंख्येचं. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. यानंतर मॅच असणार आहे संत रोहिदास आणि जे मातादी संघादरम्यान. संत रोहिदास ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. नो बॉल, नो बॉलचा इशारा. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल. It's a line, no, sir? Oh, fielding decision, no. The second time in this tournament. पॉवरफुल, दमदार आणि लांबचा मारतोय हा षटकार. 28 धावा धावफलकावर. 29 माफ करा धावसंख्या धावफलकावर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. अठरा बॉल आणि 49 धावसंख्येची गरज आहे ती विजयासाठी नंदू 11 संघाला. 18 बॉल 49 धावसंख्येची गरज आहे. काय मॅच मैदानामध्ये चालू आहे. शेवटच्या बॉलवरचा षटकार हा कदाचित या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो अनिल सर. आणि असेच फटके जे या खेळाडूला करावे लागतील. अंगद पाटील गोलंदाजी मार्कवर. इनामपुरी गावातला हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. अगदी रायगड प्रीमियर लीग मधून डायरेक्ट या मैदानामध्ये तो दाखल झालाय. सचिन 11 संघामधून खेळणारा हा खेळाडू आता मैदानामध्ये गोलंदाजी वैयक्तिक कोटीतलं दुसरं षटक. स्विंग करणारा हा गोलंदाज आहे. या गोलंदाजाला खेळणं हे फार कठीण जाणार आहे. डॉट बॉल येतोय. 29 धावा धावफलकावर आहेत. 17 बॉल आणि विजयासाठी 49 धावसंख्येची गरज. संत रोहिदास जे मातादी संघ नोंद घ्या की 4 ओव्हरची मॅच आहे. यानंतर सगळे ओव्हर 4 ओव्हरचे होणार. फुलटॉस बॉल ऑन साईडला. चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि परतावं लागेल ते मनीष बसमायला. एकतर हिमालयाचा डोंगर 78 धावा. एवढ्या मोठ्या धावसंख्येला आकार येण्यासाठी लगातार बार सदा सर्व काळ फटकेबाजी करावी लागेल आणि फटकेबाजी निरंतर करावी लागेल. काय वाटतंय? हा नक्कीच निरंतर करावी लागेल. आता आक्रमकतेशिवाय पर्याय नाहीये फलंदाजी करणाऱ्या टीमकडे. परंतु त्या अगोदरचा जो विकेट जो मिळाला आणि जो बॉल बघा हवेत गेल्यानंतर कलेक्ट काय केलाय. कॅमेरामन काय वर्क करतोय बघा. शाहरुख शेख या कॅमेरामनसाठी टाळ्या वाजा. त्याचं कारण म्हणजे या कॅमेरावाल्याने खूप चांगल्या पद्धतीने बॉलला टिपण्याचं काम केलं. पुढचा बॉल ऑन साईडला खेळलेला फटका कार्पेट लेवलचा फटका जेच्या बॅटिंगमधून येतोय. 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही बॅट्समननी. 31 धावा धावफलकावर लागल्या. तुमच्या सरळ जो कॅमेरामन आहे शाहरुख त्याच्या नावावर एक विक्रम आहे बंटी सर की त्यालाही अगदी महाराष्ट्राचा एक चांगला कॅमेरामन म्हणून पुरस्काराने सन्मानित केला. आणि आखाती देशांमध्ये जेव्हा tenniscricket.in जाते तेव्हा पहिला कॅमेरामन कोण असेल तर शाहरुख शेख असतो. आणि तो शाहरुख शेख आपल्याला स्क्रीनवर सुद्धा पाहायला मिळाला. परंतु कार्पेट लेवलचा फटका अजून एक येतोय.
सिंगल मिळते जयला आणि धावसंख्या पोचली ती 32. बघा स्क्रीनवर दिसतोय शाहरुख शेख अगदी कमी वेळामध्ये सगळ्यांच्या हृदयामध्ये या कॅमेरामॅननी वास केलाय. त्या कॅमेरामॅनचं आपण कौतुक करूया. परंतु 20 धावा 8 चेंडूमध्ये जय मिळवतोय आणि संघाची धावसंख्या पोचली ती 32 वर. पडद्यामागचे कलाकार कधी पुढे येत नाहीत कारण ते आपल्या कामात वगैरे असतात. त्यांची नजर चेंडूवर किती चांगली आहे बघा. चेंडूचा मागोवा कसा घेत आहेत बघा. कारण ते क्रिकेटचे जाणकार आहेत म्हणून तो चेंडूचा मागोवा बरोबर घेत आहेत. रिअली ऑल द टेक्निशियन टीम, कॅमेरा टीम, रिअली हॅट्स ऑफ यू, डन अ व्हेरी हार्ड जॉब अँड अ व्हेरी फाईन जॉब. आणि डीजे रॉनी क्या बात आहे आपके. आपल्या सर्वांचं कौतुक. ओव्हर टू द कॉमेंट्री प्लीज. कमी वेळामध्ये आणि कमी पैशामध्ये पहिली वेबसाईट सर tenniscricket.in ही जगाच्या समोर आली आणि या टेनिस क्रिकेटला पुढे नेण्याचं काम संतोष नाणेकर केलं आणि त्यांच्या खांद्याला खांद्या लावण्याचं काम या सगळ्या कॅमेरामॅनने केलं. परंतु अंगद पाटील गोलंदाजी खूप चांगली करतोय. 2 विकेट आपल्या कोट्यामध्ये जमा केल्यात. पुढचा बॉल ऑफ साईडला केलेला फटका. आता एकतर्फी मॅच होताना आपल्याला पाहायला मिळते सर. 12 बॉल विजयासाठी आता गरज आहे ती 44 धावसंख्येची. 12 बॉल 44 धावा. खरंच कठीण म्हणता येणार नाही. कठीण हा शब्दच नाही क्रिकेटमध्ये. परंतु आता खरंच कौतुक केलं पाहिजे. हा सर्व जो साजसज्जा देखावा अक्षता इव्हेंट्स आणि त्यांचे हर्षद परब यांचे खरंच मनपूर्वक अभिनंदन. LED स्क्रीन आहे, कॅमेरामॅन, टेक्निशियन्स, ऑल द लाईव्ह टेलिकास्ट, ऑल द मीडियाज जे सांभाळत आहेत खरंच आपले मनपूर्वक. आपण ऐकत असाल तर आपले मनपूर्वक धन्यवाद. आभार मानणार नाही. आभार परकीयांचे स्वकीयांचे आपण धन्यवाद अर्पण करतो. खरंच आणि आता 12 चेंडू 44 धावा अशक्य ते शक्य करून दाखवतात. एकच व्यक्तिमत्व जे माझ्या बाजूला आहेत प्रसादजी सावंत. परंतु क्रिकेटमध्ये तुमची चेंडूफळी आता छत्रपतींच्या शिवाजी महाराजांसारखी तळपली पाहिजे. आणि लागोपाठ 2 संघ 2 सामन्यात पराभूत झालात तर मग आपल्याला परतीचं तिकीट बुक आहे, कंपल्सरी आहे. त्यामुळे विजय निश्चित आणि ते पण अंतर चांगलं ठेवा. ओव्हर टू द कॉमेंट प्लीज वेरेश. 12 बॉल आणि 44 धावसंख्येचं लक्ष टार्गेट मैदानामध्ये आणि गोलंदाजी मार्कवर संदीप गोलंदाजी मार्कवर येतोय. षटक क्रमांक चालू आहे ते 4थं. इथून चांगला प्रवास करावा लागेल टीम नंदू 11 संघाला. परंतु कसा प्रवास होणार येणाऱ्या या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला कळणार आहे. कुठला संघ जिंकतोय आणि कुठला संघ पराभूत होतोय. परंतु बघा प्रेक्षक वर्ग या सामन्यांचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. ऑफसाईडला मारलेला फटका. राम आहे वेगाने चित्त्यासारखा पळणारा हा राम अगदी भिंतीसारखा उभा राहिला आणि फलंदाजाला आता परतावा लागतोय तो सुनील. नितीशात आम्ही एक गोष्ट निश्चित सांगू कारण की या नंदू 11 संघामध्ये मयूर सर जवळजवळ संघनायकाने गणेश गावरेने 5 खेळाडू सचिन 11 संघामधून आयात केलेत. हे देखील निश्चित सांगावं लागेल. परंतु ही मैत्रीपूर्ण लढत म्हणता येणार नाही कारण की या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला काहीतरी विकावं लागेल. कारण की 12 चेंडू आणि 44 धावा या शेवटच्या क्षणामध्ये काही चेंडू पडलेत देखील. परंतु परिस्थिती काय असेल हे काही क्षणामध्ये आपल्या समोर येईलच. 11 बॉल आणि आता विजयासाठी गरज आहे ती 43 धावसंख्येचं. टार्गेट मोठं नाहीये परंतु तुम्हाला प्रयत्न हे करावे लागतील. प्रयत्न जोपर्यंत तुमचे होत नाही तोपर्यंत तुम्ही टार्गेट पूर्ण करू शकत नाही. माणसाचा पराभव माणूस स्वतः करतो, फक्त दोष दुसऱ्यांना देतो. हे पराभवापासून तुम्हाला वाचायचं आहे. प्रयत्न शेवटपर्यंत झाले पाहिजेत तरच तुम्ही एखाद्या संघाला परास्त करू शकतात. क्रिकेट हा खेळ अगदी दोन्ही नाण्यांच्या बाजू आहेत आणि या क्रिकेटला तुम्हाला समजायला कदाचित वेळ जाईल परंतु तुम्हाला खेळायला वेळ लागणार नाही. इथे जिंकायचं आहे, फक्त जिंकायचं आहे आणि जिंकायचं आहे. येणारे असतील 11 बॉल विजयासाठी गरज आहे 43 धावसंख्येची. ऑन साईडला मारलेला फटका मिड विकेट मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल मिळाली. जयला आपल्याकडे स्ट्राईक ठेवणं फार गरजेचं आहे कारण स्वतःवर जबाबदारी घेणं फार गरजेचं असेल. कारण संघ बघा एक सिंगल काढून तो देतोय फलंदाज नितीन आणि त्याला माहिती आहे जय मोठे मोठे फटके मारू शकतो. एक आयकॉन मैदानामध्ये आहे. त्याच्या समोर असलेला लोकल बॉलर अगदी चांगली गोलंदाजी त्यांनी सातत्याने आतापर्यंत केली आहे. तो गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 42 धावसंख्येची गरज आहे. टार्गेट मोठं नाहीये परंतु याला छोटं करण्याचं काम कदाचित जय करू शकतो. पुढचा बॉल जयसाठी.
शॉर्ट प्लेनचा बॉल चेंडूला फेकून दिलं. सीमारेषेच्या पलीकडे आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. दादा जे या खेळाडूकडनं बंटी सर, असे षटकार असे चौकार मोठे मोठे फटके येणं अपेक्षित असतील. भट्टी सर. येस, हा लोकल हा शब्द स्थानिकांना वापरू नये, कारण लोकल टू ग्लोबल हा प्रवास आयकॉन पण करून आलेत. ते पण एकदा लोकल होते, नंतर ते ग्लोबल झाले. आणि ही संधी, हे मैदान, ही स्पर्धा देते तुम्हाला ग्लोबल होण्याचं. आपल्या जगासमोर आपलं नाव दर्शावं यासाठी प्रसादभाई सावंत नेहमीच प्रयत्न करतात. आणि ती संधी नामी आहे की आपला पराक्रम करा आणि मग पराक्रमाला सीमा नसतात. हे मैदान दाखवतं. निश्चितच स्वरूपामध्ये संदीपची गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. अगदी चांगला स्ट्रायकर गोलंदाज आहे सचिन 11 संघाचा. आणि इथे त्यांनी खर्च केलेला 10 धावा, परंतु 10 धावा त्यांनी का म्हणून खर्च केल्यात ही त्यांनी दाखवून दिलं. समोर चांगला फलंदाज आहे, त्याच्या विरोधात त्यांनी चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत केली आणि चांगले चेंडू जर टाकले तर हा प्रेशराईज मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 8 बॉल 34 धावसंख्येची गरज आहे. मॅच कुठं गेली नाही, अजूनही मोठे मोठे पटके येऊ शकतात जय या फलंदाजाकडनं. संदीप कमी वयाचा गोलंदाज मैदानामध्ये दाखल आहे. सचिन 11 नंदू 11 अशी मॅच तुमच्या समोर चालू आहे. पुढचा बॉल दांडेगुल. आपली खासियत काय आहे, आपल्याकडे पॉवर काय हे दाखवताना संदीप हा गोलंदाज. रागाने इट्स अ परफेक्ट यॉर्कर. याला मराठीत फक्त बुंदा हा शब्द बरोबर वाटतो. हा येस सर, अगदी परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. ब्रह्मास्त्राचा उपयोग या गोलंदाजाने केला आणि आपल्या टीमला सक्सेसफुल विकेट करून देताना आपल्याला पाहायला मिळालं. 7 बॉल विजयासाठी गरज आहे 34 धावसंख्येची. 7 बॉल 34 असं समीकरण कॅप्टन गणेश मैदानामध्ये जाताना. आता या 7 बॉल 34 काय करणार आता संघ याकडे सुद्धा लक्ष असेल. गणेशला आपली कॅप्टनशिप पारी खेळताना आपल्याला पाहायला मिळेल, आवडेल पण सुद्धा. अनिल सर, गोलंदाजाचा हा शेवटचा चेंडू. वाह वाह, क्या बात आहे. सुंदर चेंडू आणि षटकाची सांगता सुद्धा चांगल्या चेंडूंनी केली आहे. मी वारंवार या माथेरानच्या सर्व खेळाडूंसाठी आम्ही गेली कित्येक वर्ष प्रवास करतोय. या खेळाडूंची जडणघडण बघितली, दिवसा नाईट क्रिकेट बघितलं, परंतु या खेळाडूंकडे एक वेगळं प्रेरणास्थान आहे. कमी सराव परंतु दुर्दम्य इच्छाशक्ती, खेळण्याची जिद्द, चिकाटी, लालसा म्हणता येणार नाही परंतु प्रयत्न. प्लीज जरा टीम मीटिंग कमी करा आणि ताबडतोब सामन्याला सुरुवात करा, कारण की आता 1 षटक आणि धावा किती महिने? 34 धावा. बापरे. 6 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज. मला वाटतं षटकारांची आतषबाजी बरसात करावी लागेल, अन्यथा फक्त पाऊस हाच सामना वाचू शकेल. सहा चेंडू विजयासाठी 34 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर आहे राम. सरळ खेळलेला बॉल, क्षेत्ररक्षक अजय बसमा तिथं दाखल होता आणि विकेट मिळते राम या खेळाडूला. 5 बॉल आणि विजयासाठी 34 धावसंख्येची गरज. पाच बॉल 34 धावसंख्येची गरज आहे. एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
शॉर्ट बॉल होता. गणेश गावरेसाठी एक आमंत्रण बंटी सर मैदानामध्ये दिलं होतं. 4 बॉल आणि आता 33 धाव संख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर येईल संत रोहिदास संघाच्या विरोधात. जे मातादी संघ पहिली मॅच खेळेल या 6व्या पर्वामधले डे नाईटची फार मोठा पर्व तुमच्या समोर आहे. अरे वा, गडीबाद होतोय. पेपर तसाच अवघड होता, तो अत्यंत कठीण होतोय. चेंडू कमी आणि धाव्या आवाक्याच्या बाहेर. आणि त्यानंतर होणारी माथेरानच्या टेनिस क्रिकेट पटलावरची सर्वात मोठी लढत ती म्हणजे गोल्डन स्टार विरुद्ध मुकद्दर संघ. क्या बात है. सर्वात मोठी लढत असेल. आपली जागा पकडून ठेवा, ही सर्वात मोठी लढत असेल. वाईडनी फक्त सामना लांबलाय आणि डॉट डिलिव्हरीनी सामना अक्षरशः भाकीत करून गेलाय की फक्त औपचारिकता शिल्लक आहे, बाकी काही नाही आहे. A formality is remaining in this match to declare the winner of this match. That is a nice delivery. Nice one, dot delivery. Again, only the formality is remaining. The bowlers come from the short run up, and that is a big one. But in the air, and the batsman walks towards the pavilion, and that congratulations the winning team. यानंतर ताबडतोब दुसऱ्या संघाने मैदानात प्रवेश करावा. आणि हे सर्व सामने आता होणार आहे. हे 4 षटकांचे असतील. 4 गोलंदाज गोलंदाजी करतील.